जतचे माजी आमदार विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी। सांगली लोकसभा व जत विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका व कारवाया करणं जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांना चांगलंच भोवलंय। भारतीय जनता पक्षाचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भारतीय जनता पक्षाकडून गंभीर दखल घेतली असून भाजपातून या दोन्ही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। भाजपच्या या निर्णयानं या दोन्ही नेत्यांना मोठा राजकीय धक्का बसला असून आता या दोघांची पुढील राजकीय दिशा काय असणार याबाबत सांगली जिल्ह्यासह राज्यात उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुकुंद कुलकर्णी यांनी विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील यांना भाजपातून निष्कासित केल्याचं एक पत्रक प्रसिद्धीस दिलंय। त्यात म्हटलंय की आपण दोघेही भाजपचे पदाधिकारी असून पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारं कृत्य त्यांनी केलंय। आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ भाजपातून निष्कासित करण्यात येत आहे। जत तालुक्यातील राजकारणात विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील या दोन्ही नेत्यांचा मोठा दबदबा आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची राजकीय भूमिका ही भाजप उमेदवार यांच्या विरोधात राहिली। भाजपात कार्यरत असताना विलासराव जगताप यांची भूमिका सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांना कडवा विरोध करत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना बळ दिलं होतं, तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ही भूमिपुत्राचा मुद्दा पुढे करत विरोध केला होता। त्यापुढे जाऊन भाजप बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांचा निवडणूक प्रचार केला होता। विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील यांच्या या भारतीय जनता पक्षाच्या पक्षविरोधी भूमिकेची भाजप प्रदेश नेतृत्वानेही गंभीर दखल घेतली होती। त्यामुळेच या दोघांनीही भाजपमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। मात्र विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील या दोघांच्या या हकालपट्टीनं आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व जत नगरपालिका निवडणूक भाजपसाठी मोठी अडचणीची व खडतर ठरणार आहे। पक्षविरोधी कारवाई केलेल्या बाकी कार्यकर्त्यांचे धाबे दणाणलेत। आपला जिल्हा आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, बसवराज बिज्जरगी, उमदी, हनुमंत कोळी, जत, एकच नजर, चौफेर खबर।